नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनल मध्ये। आज आपण इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ घेऊन आलेला आहे। म्हणजेच आजपासून आपण नवीन लेसन स्टार्ट केलेला आहे जो आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन। आजच्या लेसन मध्ये आपण इंट्रोडक्शन बघतोय, जसं की सिक्वेन्स म्हणजे काय, टर्म्स ऑफ सिक्वेन्स म्हणजे काय, अरिथमेटिक प्रोग्रेशन काय, डिफरन्स काय असतो, या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। त्याच पद्धतीने चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका व बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपले नवीन आलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन लवकरात लवकर पोहोचतील। या आधीचे जर 10वीचे व्हिडिओज तुम्हाला बघायचे असेल, जसं की लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स, क्वाड्रॅटिक इक्वेशन्स, पायथागोरस थेरम किंवा सिमिलॅरिटीज, हे 4 लेसन आपले शिकून झालेले आहेत। त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे प्लेलिस्टची, ती तुम्ही बघून घेऊ शकता। तर मग चला स्टार्ट करू आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन। आणि आज पहिला पॉइंट आहे आपला सिक्वेन्स। आता सिक्वेन्स म्हणजे काय बघा, सिक्वेन्स म्हणजे एक जनरल गोष्ट आहे। जर समजा तुम्ही ज्या वेळेला प्रेयरला म्हणजे स्कूलमध्ये किंवा शाळेमध्ये ज्या वेळेला प्रेयरला उभा राहता त्यावेळेला तुम्हाला काय सांगितलं जातं, तर उंचीप्रमाणे उभं राहा। म्हणजेच काय झालं, तर असेंडिंग ऑर्डर झाले। तर असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय, तर पहिला छोटा, त्याच्यापेक्षा मोठा, त्याच्यापेक्षा मोठा, त्याच्यापेक्षा मोठा, ही आपली काय झाली असेंडिंग ऑर्डर। त्याच पद्धतीने डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे काय, सुरुवातीला मोठा, नंतर त्याच्यापेक्षा छोटा, त्याच्यापेक्षा छोटा, त्याच्यापेक्षा छोटा, म्हणजे एक ऑर्डर म्हणू शकतो आपण। सिक्वेन्स म्हणजे काय असणार आहे, एक ऑर्डर। तर चला मग आपण डेफिनेशन बघूया। अ सेट ऑफ नंबर्स म्हणजे काय असणार आहे, तर नंबरचा एक सेट आहे, पण कसा बघा, वेअर सेट ऑफ नंबर्स वेअर द नंबर्स आर अरेंज्ड इन डिफायनाइट ऑर्डर्स, म्हणजे एका शिस्तबद्ध ऑर्डर मध्ये नंबर्स ज्यावेळेला आपण लिहितो त्यालाच आपण काय म्हणणार आहे, तर सिक्वेन्स असं म्हणणार आहे। आता एक्झाम्पल घ्यायचं झालं तर नॅचरल नंबरचं एक्झाम्पल जर घेतलं तर यामध्ये बघा 1 2 3 4 5 6 7 म्हणजे प्रत्येक नंबर 1 नी वाढत गेलेला आहे। त्याच पद्धतीने इव्हन नंबरचं एक्झाम्पल घेतलं आपण तर त्यामध्ये पण बघा 2 4 6 8, ओके, म्हणजे प्रत्येकचा डिफरन्स जो आहे किंवा प्रत्येक नंबर पुढचा येणारा नंबर काय करत गेलेला आहे, 2 नी वाढत गेलेला आहे। त्यालाच आपण काय म्हणणार आहे, तर सिक्वेन्स असं म्हणणार आहे। आता इथे बघा काय सांगितलेलं आहे, लाईक नॅचरल नंबर इज कॉल्ड ॲज अ सिक्वेन्स, अ सेट ऑफ नंबर्स वेअर द नंबर्स अरेंज्ड इन अ डिफायनाइट ऑर्डर, जे नंबर्स डिफायनाइट ऑर्डर मध्ये अरेंज केलेले असतात। एखादं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर त्यांनी सांगितलेलं आहे लाईक अ नॅचरल नंबर इज कॉल्ड अ सिक्वेन्स, त्यालाच आपण काय म्हणतो, सिक्वेन्स असं म्हणतो। म्हणजेच बघा नॅचरल नंबर स्टार्ट फ्रॉम 1 म्हणून आपण काय करणार आहे 1 2 3 4 5 6 अँड डॉट डॉट डॉट, हे होतं आपला सिक्वेन्स। ठीक आहे, आता आपण जर टर्म्स ऑफ सिक्वेन्स जर बघितला, टर्म्स ऑफ सिक्वेन्स म्हणजे काय, प्रत्येक वेगळी वेगळी सेपरेट टर्म्स। म्हणजे काय, तर जी पहिली टर्म्स असती म्हणजे पहिला जो नंबर आहे ती म्हणजे आपली काय असणार आहे, पहिली टर्म, म्हणजे त्याला आपण काय म्हणू शकतो, T1 म्हणू शकतो किंवा ए असंही म्हणू शकतो, म्हणजेच ती किती आहे आपली 1। त्याच पद्धतीने दुसरी टर्म आहे, म्हणजेच काय लिहिणार आहे आपण, T2 लिहिणार आहे आणि ती किती आहे 2। T3 म्हणजे तिसरी टर्म, फर्स्ट सेकंड थर्ड, म्हणजे ती किती आहे आपली थर्ड टर्म, बरोबर। त्याच पद्धतीने जर आपण अशा सगळ्या टर्म्स काढत गेलो तर लास्ट जी टर्म असणार आहे तिला आपण काय म्हणणार आहे, तर Tn टर्म म्हणणार आहे। म्हणजे Tn nth नंबरला जी टर्म असणार आहे त्यालाच आपण काय म्हणतो, तर Tn टर्म म्हणणार आहे, बरोबर। ह्या होत्या आपल्या सिक्वेन्स ऑफ द टर्म्स। नेक्स्ट पॉइंट आहे आपला अरिथमेटिक प्रोग्रेशन। आता अरिथमेटिक प्रोग्रेशनची डेफिनेशन काय आहे ते फर्स्ट बघू आपण। काय सांगितलेलं बघा, द डिफरन्स बिटवीन 2 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स इज कॉन्स्टंट इज कॉल्ड ॲज अ अरिथमेटिक प्रोग्रेशन ऑर एपी असंही म्हणू शकतो आपण। आता बघा कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स म्हणजे काय, ज्या टर्म्स सलग येणाऱ्या टर्म्स असतात, जसं की सेकंड नंबर, म्हणजे आता जर समजा इव्हन नंबर जर घेतले तर बघा 2 4 6 8, म्हणजे प्रत्येकाच्यातला जो डिफरन्स आहे तो काय आहे, सेम आहे, म्हणजे 2 2 चा डिफरन्स आहे। मग आता कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स म्हणजे काय, तर सलग येणार आहे, म्हणजे 2 नंतर येणारी कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स कुठली असणार आहे, तर 4 असणार आहे। 4 नंतर येणारी किती असणार आहे, 6 असणार आहे। 6 नंतर येणारी किती असणार आहे आपली 8 असणार आहे, बरोबर। म्हणजे 4 ची कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स ही आपण काय करू शकतो, तर एकतर 2 असणार आहे किंवा मग 6 असणार आहे। म्हणजे एखादा नंबर जर पकडला तर त्याच्या आजूबाजूला जे नंबर्स असतात ते सगळे मिळून म्हणजेच काय असणार आहेत, आपली कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स असं म्हणतो। आता आपल्याला डेफिनेशन काय सांगितलेली आहे अरिथमेटिक प्रोग्रेशनची,
तर कॉन्झिक्युटिव्ह डिफरन्स जो आहे आपल्या दिलेल्या सिक्वेन्स मधला तो जर कॉन्स्टंट असेल तर त्याला आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन किंवा एपी असं म्हणू शकतो. एक एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल जर घेतलं आपण बघा 3, 6, 9, 12, 15 अँड डॉट डॉट. ठीक आहे. आता यामध्ये फर्स्ट आपण काय करायला लागतं आपल्याला तर टर्म्स लिहायला लागतात. आता टर्म्स लिहिताना आपण बघा T1 म्हणजे पहिल्यांदा जो नंबर येतो त्याला आपण T1 म्हणतो. म्हणजे हा काय आपली फर्स्ट टर्म आहे. म्हणजे T1 किती आपल्याला 3 दिलेली आहे. T2 किती दिलेली आहे बघा. T2 म्हणजे सेकंड टर्म किती आहे 6. T3 किती दिलेली आहे तर 9 दिलेले. T4 किती दिलेलं आहे तर 12 म्हणजे फर्स्ट सेकंड थर्ड आणि फोर्थ 4 नंबरला जो आली म्हणून T4 इज इक्वल्स टू किती दिलेलं आहे तर 12. आता जर डिफरन्स म्हणाल तर डिफरन्स काय असतो तर कॉन्स्टंट असला पाहिजे. कॉन्स्टंट म्हणजे काय तर प्रत्येकाच्यातलं जे डिस्टन्स आहे ह्या दोघांच्यातलं डिस्टन्स ह्या दोघांच्यातलं आणि ह्या दोघांच्यातलं म्हणजे प्रत्येक पुढे येणाऱ्या आपण ज्या टर्म्स आहेत त्यांच्यातलाही डिफरन्स काय असला पाहिजे सेम असला पाहिजे इक्वल असला पाहिजे तरच ह्या सिक्वेन्सला आपण काय म्हणतो अरिथमेटिक प्रोग्रेशन असं म्हणू शकतो. ठीक आहे. आता जर बघा डिफरन्स जर फाइंड करायचा झाला तर आपण काय करणार आहे तर पुढच्या टर्म मधून मागची म्हणजे त्याच्या येणारी लगेच मागची जी टर्म आहे ती आपण काय करणार आहे मायनस करणार आहे. म्हणजेच काय करणार आहे आपण तर T2 मायनस T1 करणार आहे. आता T2 मायनस T1 किती होतं बघा आपलं तर 6 होतं म्हणजे 6 मायनस T1 किती होतं आपलं तर 3 होतं म्हणून -3 केले तर 6 - 3 आलेले. ठीक आहे. परत एकदा डिफरन्सच फाइंड केला पण त्याच्या पुढच्या टर्म घेतल्या म्हणजे T3 आणि T2 घेतली म्हणजेच काय असणार आहे T3 मायनस T2 म्हणजेच परत एकदा काय झाली बघा T3 ची टर्म्स किती होती आपली 9 म्हणून इथं लिहिले 9. T2 ची टर्म्स किती होती इथं 6 होती म्हणून -6 केले तर आलेलं आन्सर किती आला बघा 3 आलं. अजूनही पुढे जाऊन केलं तर T4 मायनस T3 केलं म्हणजे हा जरी डिफरन्स काढला T4 मायनस T3 तर काय असणार आहे बघा डिफरन्स तर 12 मायनस 9 असणार आहे. तर किती आले बघा इथं सुद्धा 3 आलेले आहेत. म्हणजे हा जो डिफरन्स आहे प्रत्येक वेळेला जो आलेला आहे तो काय आहे इक्वल आलेला आहे. म्हणजे ही जी टर्म आहे किंवा हा जो सिक्वेन्स आहे या सिक्वेन्सलाच आपण काय म्हणणार आहे तर अरिथमेटिक प्रोग्रेशन असं म्हणणार आहे. आता एक एक्झाम्पल देऊया. डी म्हणजेच इथं बघा तर इथं काय आपले TN आहे बरोबर आहे. म्हणजे जर TN घेतले तर डिफरन्स फाइंड करताना पुढची टर्म येणार आहे ती काय असणार आहे TN-1 असणार आहे. म्हणजे फर्स्ट म्हणजे मोठ्या टर्म मधून आपण काय करणार आहे त्याच्यापेक्षा एक छोटी टर्म म्हणजे जर समजा इथं 4 असेल तर इथे घेताना काय करणार आहे आपण 3 घेणार आहे म्हणजे इथे n घेतले म्हणून इथं काय घेतले N-1 घेतलेलं आहे. म्हणजे डिफरन्स फाइंड करताना आपण काय करणार आहे हा फॉर्म्युला यूज करणार आहे. ही होती इंट्रोडक्शन ऑफ अरिथमेटिक प्रोग्रेशन. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 3.1 घेऊन येत आहे. तर आपले मागचे व्हिडिओ जे प्लेलिस्ट मध्ये टाकलेले आहेत ते तुम्ही नक्की बघून घ्या जेणेकरून तुम्हाला 10वी साठी मदत होईल. थँक्यू.